समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार पैसा अट्रॅक्शन करण्यासाठी, पैसा आपल्याकडे येण्यासाठी आणि पैशामध्ये वाढ होण्यासाठी आणि इतर वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला कुणाला द्यायच्या नाही असा मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे। आपल्या घरात भरपूर लोक भरपूर प्रमाणात पैसे कमवत असतील, खूप पैसा सुद्धा येतो नोकरीमधला किंवा व्यवसाय करत असणार, नोकरी करत असणार, भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये पैसा येत असणार आणि तो पैसा टिकतच नसणार, पैशाला भरपूर वाटा फुटलेले असतात येण्याच्या अगोदर। तर तुम्ही हा उपाय करायचा आहे। उपाय कसा करावा? जर चांदीची डबी असेल तर ठीकच आहे, नसेल तर तुम्ही साधी डबी सुद्धा घेऊ शकता। त्याच्यामध्ये काय करायचं, एक हळकुंड आणि एक दालचिनी ठेवायची आहे आणि त्या डब्यामध्ये ठेवायचं एकत्र आणि तो डब्बा आपल्याला ईशान्य कोपऱ्याला ठेवायचा आहे। असं केल्याने बघा हा डब्बा तुम्हाला ईशान्य कोपऱ्याला ठेवायचा आहे। म्हणजे याला काय म्हणतात, मनी अट्रॅक्शन, म्हणजे मनी ओढणारा, पैशाला आकर्षित करणारा असा हा उपाय आहे। तर तुम्ही करू शकता, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभ प्राप्त होईल आणि पैसा स्थिर होईल, पैसा टिकायला लागेल। दुसरं म्हणजे बुधवार जो असतो तो बुद्ध देवाचा वार असतो। तर ह्या वाराला म्हणजे व्यवसायाच्या लोकांचा ग्रह, म्हणजे व्यवसायाचा ग्रह म्हटला गेलेला आहे। तर यांनी काय करायचं आहे, म्हणजे ज्यांचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, म्हणजे व्यवसाय करत असतात, तुम्ही आता कसं पण ब्युटी असू द्या, काही पण व्यवसाय करत असू द्या, तर त्या लोकांनी ह्या दिवशी कोणाला पैसे द्यायचे नाही, म्हणजे बुधवारी पैसे द्यायचे नाही, पंखा द्यायचा नाही, पुस्तक द्यायचे नाही। व्यवसायामध्ये जे तुमचे वस्तू आहेत त्या बुधवारच्या दिवशी कधीच कोणाला द्यायचं नाही, नाही तर तुम्हाला व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात लॉस होईल हे निश्चित आहे। आणि दुसरं म्हणजे बघा, शास्त्रानुसार सांगते, शास्त्रानुसार असं सांगितलं गेलेलं आहे की एखादा कुत्रा, आता बाहेर एखादे म्हणजे भरपूर कुत्रे असतात आणि एखादा कुत्रा तुमच्या मागे मागे येतो, लाड करतो, शेपटी हलवतो, तर हे अतिशय शुभ लक्षण आहे। जर तुमच्या मागे कुत्रा येत असेल, लाड करत असेल, तर कुत्र्याला तुम्ही चपाती खाऊ घालू शकतात किंवा दुकानातून एखादा बिस्किटचा पुडा आणायचा आहे आणि त्याला खाऊ घालायचा आहे। दुसरं म्हणजे असं केल्याने तुमची ग्रहस्थिती चांगली होईल, तुमचे म्हणजे हा खूप मोठा शुभ संकेत म्हटला गेलेला आहे। आता तिसरं तुम्हाला सांगते बघा, ज्या घरामध्ये पाणी व्यर्थ सांडलं जातं, देवाचा प्रसाद जर कुणी आपल्याला दिलेला असता आणि आपण जर देवाचा प्रसाद खाल्ला नाही तर आपल्याला मोठं पुण्य, म्हणजे आपल्याला खूप मोठं पाप लागतं, कारण की तो देवाचा प्रसाद असतो। आणि आपल्याला जर कोणी दिलं, आजूबाजूला शेजारी पाजारच्यांनी जर आपल्याला देवाचा प्रसाद दिलेला असतो आणि आपण तो प्रसाद न खाता डस्टबिन मध्ये टाकला, तर आपल्याला ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात याचं भोग भोगावे लागतात। आणि आता तर पुढचा जन्म तर जाऊच द्या, पण ह्याच जन्मात देव भोगायला लावतो। त्यामुळे कधी जर कोणी प्रसाद तुम्हाला दिलेला असेल तो कधीच फेकायचा नाही, खाऊन घ्यायचा, नाही खायचा तर त्या माणसाला सांगायचं माझ्या घरात